नमस्कार मित्रांनो, बैलाचे वेगवेगळे पैलू दाखवत असतो. मित्रांनो, बैलगाड्याच्या क्षेत्रात अनेक व्यवसाय आहेत, पण त्यातील एक चांगला व्यवसाय आणि आत्ता आपण म्हणू की बेंदूर सणानिमित्त खास करून त्या व्यवसायाचा संबंध येतो. मित्रांनो, तुम्ही बघताय ही बैलाची आकर्षक आणि भली मोठी प्रतिकृती एकदम मोठी आणि चांगल्या रीतीनं आहे. आणि बघा केवढी मोठी प्रतिकृती बनवली, हुबेहूब बनवली. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रतिकृती बनवल्या जातात. कुंभार काम करणारे इथले एक कारागीर आहेत. चला भेटूया त्यांना आणि जाणूया बरंच काही. या मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. कारागीर आहेत आणि मालक सुद्धा आहेत. चालू आहे आत्ता काम, शेवटच्या टप्प्यात आहे. हो सर, काम चालू आहे सर आता. अतिशय सुरेख पद्धतीनं बारखावे आणि बघा कशा पद्धतीनं हुबेहूब प्रतिकृती बैलांच्या बनवायच्या चालू असतात. तुमचं नाव काय? सर माझं नाव सुधीर नानासाहेब काकडे. सुधीर काकडे. हो सर. चला ह्या व्यवसायाच्या संबंधी काय गोष्टी जाणूया. हो सर. इथं कलर काम चालू आहे का? हो सर, इथं पूर्ण कलर काम चालतं. इथं हा हा. हे दोघं जण पूर्ण कलरचं काम करतात इथं. आणि मागाशी तुम्ही कलर कामच करत होता. हो सर, मी शिकलोच म्हणजे कलर कामापासूनच सर डेअरिंग केलं होतं या व्यवसायामध्ये उतरण्याचं. कधी व्यवसाय हा चालू केलाय तुम्ही? सर 2023 पासून हा व्यवसाय सुरू केलेला आहे मी. 1 नोव्हेंबर माझ्या वाढदिवसानिमित्त मी हा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळेस सन 60ने मला ऑपॉर्च्युनिटी दिली की सर आपल्याला बैल बनवायचे म्हणून. मी उज्जैनला फिरायला गेलो होतो सरपंच आम्ही. तर वाटेत असताना मला फोन आला सरांचा की तुम्ही बैल बनवायला सुरुवात करा. नितीन सरांचा मला फोन आल्यानंतर बोललो सर माझ्या ते म्हणलं पॅशन आहे, कारण मी पोलीस भरती करत होतो तेव्हा मला त्याचं काय आवड नव्हती. मग तरी पण त्यांची खूप मला हे म्हणजे त्यांनी खूप घात घातला की तुम्ही बनवाच म्हणून. त्याच्यानंतर मग पहिल्यांदा मी मातीकाम करणारे जे स्कल्पचर आर्टिस्ट असतात ते मी शोधले. त्यानंतर मग त्यांनी मला ते साच्या दिल्यानंतर बनसोडे साहेबांच्या अगोदर माझं बोलणं झालं होतं की तुम्ही मला मदत कराल का म्हणून. कारण की साचा हा मला मारायला येत नव्हता, कारण काय मला नॉलेज येत नव्हतं. पहिली पायरी साचा बनवणार. हा, पहिली पायरी साचा म्हणजे पहिली पायरी तसं गेलं तर मातीकामच होतं. मातीकाम मला काय येत नव्हतं, पण मी आर्टिस्ट कडून बनवून घेतलं मी पहिलं. आणि बनसोडे साहेबांच्या अगोदर माझी चर्चा झाली होती की आपल्याला असं असं करायचं म्हणून. तर मग त्यांनी मला साचा बनवून दिला. मग साचा नुसता बनवला नाही सर, त्यांनी मला खूप मोठं मदत केली की त्यांनी साचा कसा फिरवायचा, बैल कसा काढायचा हे पूर्ण नॉलेज दिलं. म्हणजे नेरींचं त्याच्यात हार्डनर असेल किंवा कोबाल्ट असेल किती यूज करायचं काय, त्याच्यानंतर त्यांनी शिकवल्यानंतर तुम्हाला काहीच काहीच माहित नव्हतं. करत शिकला. हो सर. बरं, आता ही बैल बघता, ही बैल साचे आहेत का? हे नाही सर, हे फायनल झालेले आहेत. काही रिपेअरचे रिटर्न आलेले असतात, हे फायनल झालेले आहेत. हे कलरला आता थोड्या वेळानं कलरला जाईल सर. नक्की आपण बघितलं तर ही कुठल्या मातीची बैल असते ती? सर ही मातीची नाहीत, हे रेझिन फायबर म्हणून येतं लिक्विड. लिक्विड रेझिन म्हणून हे तयार होतं. बर. आणि जसं आपण पहिल्यांदाच बघितलं की 8 फुटापर्यंत अगदी छोटी छोटी बैल आहेत, तर कशा पद्धतीनं लांबी असते, किती मोठी? सर आपण त्याचं माप जे धरतो आपण नक्कीपासून ते शिंगापर्यंतचं ते माप धरतो असतो. आणि बऱ्यापैकी बैलाचं नक्की ते शिंग माप असतं, तेच माप तोंडापासून ते पाठीमागे शिफ्टीपर्यंत तेच माप असतं. बर. आता बैल ही बनतात कशी, सुरुवात कशी होती ती बघूया. आता मला वाटतं कुठली प्रक्रिया चालू आहे? ही फिनिशिंग चालू आहे. हे फिनिशिंग म्हणजे बऱ्यापैकी आता ह्या काकी आहेत आमच्या आतमध्ये मोल्डिंगचं काम करतात. दाखवा. हा, मोल्डिंग कशा पद्धतीनं असतं? आता हे रेझिन लिक्विड म्हणून आहे, तर हे साच्यामध्ये आपण ओतून हे तयार करत असतो. हे साचा? हा, हे तोंडाचा साचा आहे. असे बरेच साचे आपल्याकडे इथे तुम्हाला दिसतील बऱ्यापैकी. बरोबर. साचा बनवणं सगळ्यात अवघड आहे का? सर साचाच मेन महत्वाचा असतो, कारण की तेच आर्टिस्ट आहे. कारण की साचा बनवण्यासाठी आपल्याला सिलिकॉनचा रबर यूज करावा लागतो. सिलिकॉनचा रबर आहे हा, सिलिकॉनच्या रबर मध्ये तयार होतो साचा. बर, चालू आहे आता. अजून आणि ज्यावेळेस तुम्ही साचा बनवता त्यावेळेस महत्वाचं असणार की थोडं निरीक्षण, कुठल्या गोष्टी साचा बनवताना तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात?
सर साच्यात महत्वाचं म्हणजे त्याचा पडदा असतो ना, तो पडदा टाकायला लागतो. म्हणजे आता समजा हा एक गाय आहे, तर गायीच्या पायात आपल्याला हे जे पडदा असतो ना, हे पडदा टाकायला लागतो. कारण की ओपन कशी करणार ना, तर पूर्ण साच्यामध्ये पडद्याचं मेन असतं ह्याचं. कारण ह्याचा अभ्यास केल्यानंतरच मेन पार्ट बाहेर निघतो त्याचा रबरचा. बर, त्याच्यानंतर निरीक्षण बी असेल कशा पद्धतीने शिंग, डोळे, सर आपण कान. बऱ्यापैकी काम हे मातीकाम जे वेळेस करतो, हा. स्वतः मी मातीकाम करतो सर, कल्चर आर्टिस्ट आहे मी. हे मातीकाम करत असताना ते शिंग किंवा कान, त्याचं पायाची ठेवण, नक्की ह्या सगळ्या गोष्टी विचारात करून फायनल झाल्यानंतर आपण साच्याला घेत असतो. पहिल्यांदा माहिती घेऊया प्रक्रियेची. पहिल्यांदा साच्यात बरोबर त्या पद्धतीने स्ट्रक्चर झालं, त्याच्यानंतर बैल आला, त्याच्यानंतर ही फिनिशिंग चालतं आणि त्याच्यानंतर कलर काम ना. हो सर. चला आता बघूया ऍक्च्युली बैल कशी रंगवल्यानंतर दिसतात. त्याच्या अगोदर आता हा व्यवसाय चालू केल्यापासून बऱ्याचशा गोष्टी बदलल्या असतील. कारण सर, कसं आहे, 100%. आता बैलगाड्यांची क्रेज आहे. बैल घेणं, विकणं, त्याच्यानंतर त्यांच्या प्रतिकृती ढवळून निघाले पूर्ण महाराष्ट्रात. बैल महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपल्या शर्यत गाड्यांसाठी बंदी आली होती, त्याच्यानंतर हा व्यवसायाला सुरुवात झाली. बंदी उठली आणि व्यवसाय सुरू झाला. तेव्हा माणसांचा डिमांड एवढी वाढली की सर आमचा बैल बनवून द्या, आमचा बैल बनवून द्या, आमचा बैल असा. मग आम्ही प्रत्येक म्हणजे माझं स्मारक वगैरे आम्ही सगळं बनवतो सर आता इथं. म्हणजे डिमांडनुसार बैल बनवतो आपण आता. तुम्ही सांगितलं की व्यवसायात आलो त्यावेळेस खूप अवघड सगळं होतं, पक्क आर्थिकता ढासळली होती, कोण मदत काय नव्हतं, मित्रांनी मदत केली सांगताय तुम्ही. हो सर. तर हा व्यवसाय जर करायचं म्हटलं तर कुठल्या अडचणी आहेत प्रामुख्याने? सर पहिली अडचण आहे तर आर्थिक अडचण तर सर्वांनाच येते. त्याच्यानंतर असेल ते नॉलेज. ह्यातलं नॉलेज ज्या माणसाला असेल तोच माणूस हे एक कला उतरू शकतो त्याच्यामध्ये. मग सुरुवातीला मी मातीकाम शिकलो. मातीकाम शिकल्यानंतर डाय कशी चालवायची, डाय कशी चालवल्यानंतर मग त्याचं कलरचं काम असेल, पॅकिंग असेल, हे करत करत शिकलो सर पूर्ण. चला मग जसं सांगितलं तशी यांच्याकडे बैल अजून कुठली रंगवलेत आणि चांगल्या पद्धतीनं रंगवलेत. कुठली बैल आहेत अशी ती बघूया, या माझ्याबरोबर. चला, जिथं बैल सगळी सजवून अंतिम रूप येतं बैलांना, फॅक्टरीमध्ये आलोय. बघा मित्रांनो, ही एवढी सुरेख आकर्षक बैल तुम्हाला दिसतील आणि वेगवेगळ्या हाईटमध्ये आहेत, वेगवेगळे आकारात आणि वेगवेगळे बैल आहेत. किती दिवस लागतात ही बैल हितपर्यंत येण्यासाठी, मूर्त रूप येण्यासाठी? सर मूळ रूप तयार होण्यासाठी एका बैलाला साधारण 4 तास लागतात. 4 तास? हा. कारण की डायमधून निघणे म्हणजे निघण्याची प्रोसेस आहे. डायमधून जे आपण साच्यामधून 1 तास लागतो निघण्यासाठी. त्यानंतर 1 तास एक बैल फायनल करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास फायनल लागतो आणि कलरसाठी अर्धा तास. बर, किती फुटाची बैल? हे 14 इंच साईज आहे. 14 इंच का? बर, ह्याची किंमत किती सगळ्यात महत्वाचं? ह्याची किंमत होलसेल रेटला सर आपण 3,000 रुपयांनी देतो आणि किरकोळ विक्री आपले 4,000 4,500 रुपये आपण जोडी? जोडी सर, जोडी. आणि एक बैल घ्यायचा असेल तर? सिंगल बैल आपण शक्यतो देत नाही. सिंगल बैल ज्या कस्टमरचा असेल, मग त्यांचा बैल बनवून द्यायचा असेल किंवा काय, तर आपण तसं बैल त्यांना बनवून देतो त्यांच्या बैलानुसार. जसं सांगितलं की वेगवेगळ्या प्रतिकृती आहेत. इथं दिसते की प्रतिकृती म्हणजे जी बैल म्हटलं की महाराष्ट्र वेडा होतो अशी बैल, मथुर आहे, बकासूर आहे. काय सांगाल, ही बैलांची खास मागणी होती काय? सर ह्याला खूप मागणी आहे. हा जे आता आपण बनवलेला आहे मथुर, हा मॅट फिनिश मध्ये बनवलेला आहे आणि हा 1 फूट साईज मध्ये, म्हणजे 1 फूट साईज शिंगाला आपण जसं उभी शिंग असतं तसे 1 फूट साईज मध्ये. ह्याला जास्त खूप मागणी, म्हणजे जास्त डिमांडिंग म्हटलं तरी चालेल, हे आपण जास्त बनवतो. बरं, ह्याची किती किंमत लावली? ह्याची आपण 1,500 रुपये किंमत लावली फक्त. बरं, अशा अनेक बैलांच्या प्रतिकृती आहेत. इथंही बघा मोठे बैल आहेत आणि बैलगाडीही आहेत त्याच्याबरोबर. इकडे आहे उधळलेला बैल, शर्यत पॅटर्न मध्ये हा सर बैल आहे. हा का? हा, कस्टमर आपण छकडा सेट म्हणून हा छकडा सेट आपण देतो. हा छकडा सेट तुम्ही पाहू शकता. हा बकासूर आणि मथुरची लाडकी जोडी महाराष्ट्र फेमस आहे. ते आपण कस्टमरच्या डिमांडनुसार बनवत असेल. खूप आकर्षक आणि चांगल्या पद्धतीनं. मित्रांनो, सगळ्यात आकर्षक रूप काय असेल तर गाईला वासरूप येते बघा. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, मथुर सोन्या एकत्र येऊ किंवा न येऊ, ह्यांनी तर इथं मांडला, इथं तर एकत्र केलाय. बघू शकताय सोन्या आणि मथुर, त्याच्याही प्रतिकृती बनवलेत. आता ह्या वेगळ्या प्रतिकृती, एक साचे आहे
आणि ह्या वेगळ्या बनवणं काय चॅलेंज असतं? ह्याचा चॅलेंजेस म्हणजे ह्याच्या शिंगापासून वशीण शिंग त्याचे जे स्ट्रक्चर आहे बॉडी स्ट्रक्चर किंवा त्याचा कलर असं सगळ्यात डिमांडिंग म्हणजे चॅलेंजिंग असेल तर आम्हाला कलर. कारण का ह्या कलर मथुरला कलर मारायचं म्हणजे खूप चॅलेंजिंग कारण त्याची ती पूर्ण रूपरेषाच वेगळी आहे मथुरची. बरं. पांढरा कलर त्या रेग्युलरसाठी पांढऱ्या कलरला एवढं सर अवघड नाही पण ज्यावेळेस आपण मथुर बनवतो किंवा सोन्या बनवतो किंवा बकासूर आता बकासूर तुम्ही इथं बघू शकता आपण दावण म्हणून नवीन कन्सेप्ट आपण आता बनवले हे तुम्ही बघू शकता. मथुर आणि बकासूर आपण दावणीला हे केलेलं आहे. बरं. आणि श्री निष्णाई क्रिएशन ह्याच्या नावानं दुकान खोललेलं आहे, काय कारण काय हेच नाव निवडण्यामागं? तर ह्या देवीनेच मला खूप मोठं बळ दिलं. निष्णाई देवी आमचे गावचे ग्रामस्थ देवी आमचे, ह्या देवीने खूप मोठं बळ दिलं आणि त्या बळानंच सगळं हा वैभव उभं राहिलेलं आहे आणि ज्याच्यामुळे वैभव उभं राहिलं तिचंच नाव मी ह्याला दिलेलं आहे माझ्या व्यवसायाला. बरं. निष्णाई देवीचा आशीर्वाद आणि नंदींचा आशीर्वाद. हो सर. त्यामुळे आर्थिक स्थिती बदललीच असणार 100% सर. माझी 100 रुपये उधारीपासून ते आता एवढा मोठा लाखोंचा टर्नओव्हर आपला महिन्याचा, तर खूप मोठा प्रवास आहे. कारण की सुरुवातीला माझ्याकडे गाडी पण नव्हती. व्यवसाय ज्यावेळेस सुरू केला जेव्हा मटेरियल पोचायचं असेल त्यावेळेस मी भाड्यानं गाडी घेतली होती. 1 वर्ष पूर्ण मी इको गाडी मित्राची घेतली होती. इको गाडीनंतर थोडं एक भांडवल जमा करत मी नंतर गाडी घेतली. गाडीनंतर सर आता पूर्ण व्यवसाय सुरळीत चाललेला आहे. बरं. आता कसं आहे तुम्ही ह्या भागात राहताय, फलटण जवळच आदरकी म्हणून गाव आहे. आता जर बाहेर पाहिजे असेल, जर मागणी असेल तर कशा पद्धतीनं पुरवठा होतो? पुरवठा आपण जागा पोच पण देतो कारण की आपली स्वतःची गाडी असल्यामुळे आपण जागा पोच पण देतो आणि आपले कुरिअर ऑफिसमधून पण जर नागपूर असेल किंवा बाहेर यवतमाळ असेल धुळे असेल तर आपण ट्रॅव्हलिंग ऑफिसला टाकून कुरिअरच्या मार्फत पण आपण देत असतो कस्टमरला. आता कसं आहे प्रत्येकाला आपला बैल प्रिय असतो, सगळ्यात प्रिय बैल आपला असतो. जरी त्यांचा आवडता बैल असता तरी घरातला दावणीचा बैल प्रिय असतो. तर एखाद्यानं रिक्वायरमेंट दिली तुम्हाला की ह्या पद्धतीनं बनवायचे तर बनवू शकता का? हो सर. आम्ही आतापर्यंत खूप मोठे म्हणजे बनवलेले. आता आपले जस्ट आपला रायफल 81 त्याचं निधन झाल्यानंतर आपण त्याचे स्मारक बनवून दिलं होतं कारण बऱ्यापैकी स्मारकच येतात. त्यांचा बैल बनवून द्यायचं म्हणजे स्मारकाचे जास्त आहेत. आता पाखरे असेल, बाबे असेल, तुमचा सिकंदर असेल, बऱ्यापैकी आपण सगळ्या मूर्त्या स्मारक म्हणून दिले. ते आपण 2 फुटात पण बनवतो, 1 फुटात पण बनवतो आणि सगळ्यात लहान 9 इंच साईजमध्ये पण बनवतो आणि कमी रेटमध्ये. म्हणजे कस्टमरला असं वाटतं की कमी रेटमध्ये मिळाला, आम्ही कमी रेटमध्ये देतो कस्टमर. आता बैल बघू शकता मित्रांनो, अंतिम टचअप चालू आहे. म्हणजे अगदी झुले असेल किंवा सगळ्या बारक्या बारक्या गोष्टी बघा केल्या जातात. आता ही सगळी बैल बघताय तुम्ही, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही टिकतात किती वर्ष, याची टिकण्याची क्षमता किती आहे? सर ही खूप वर्ष म्हणजे आपली पिढी जरी गेली तर त्याला काय होणार नाही. एनर्जी वस्तू असल्या आणि ह्याला फिनिशिंग इतकं भारी आहे, रेझिनच्या मटेरियलमध्ये तयार होतं त्यामुळे ह्याला मजबूती पण जास्त आहे. आणि जरी समजा एखादा डॅमेज झाला तरी आपण रिपेअर करू शकतो. बरं. तुमच्याकडे ते देतात का? म्हणजे जर नादुरुस्त झाली, तुटला वगैरे तर ते हा सर, आपण रिपेअरिंग करून देतो कस्टमरला ना. त्यांचा अडकायचंही केलेलं आहे तुम्ही? नवीन कन्सेप्ट आहे सर. हा 2 फूट बैलाचा आहे, हा 1 फूट बैलाचा मध्ये सगळ्यात लहान साईज पण आहे सर पलीकडच्या साईडला. आता ही सगळं आपण चर्चा करतोय, सगळ्या गोष्टी चालू आहेत. आता कसं पुढं काय ठरवलंय म्हणजे व्यवसायात ह्या व्यवसायात जर आपल्याला टिकायचं असेल तर आता नवीन कन्सेप्ट बघू शकता सर. मी इथं आता HF गाय म्हणून आपण नवीन 3D मॉडेलमध्ये तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता ह्याची डिटेलिंग पूर्ण. ह्याची डिटेलिंग वेगळी येते कारण की साध्या हातकाम करण्यात आणि मातीकाम करण्यामध्ये आणि 3D मध्ये खूप फरक आहे. आपण आता 6 इंच आणि ही 18 इंचाची गाय बनवलेली आहे HF मध्ये, पोस्टरमध्ये. ह्याच्याबरोबर कुठल्या वस्तू बनवतात? तुम्ही सांगितलं बैलांच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी बनवतात. मला बघा इथं दिसला छकडा, हुबेहूब छकडा बनवलाय. छकडा बनवता? असं लोखंडी छकडा आहे हा. जसं आपला शर्यतमध्ये धावतो त्या प्रकारे पूर्ण म्हणजे त्याच्यावर डिटेलिंग काम केलेलं आहे. आमचे मोठे बंधू बनवतात छकडा. बर. सगळे मिळून किती इथं कामगार वर्ग आहे? सर 10 लेडीज आहेत, त्या पूर्ण फिनिशिंग आणि साच्यामध्ये काढण्याचं काम करतात आणि 8 मुलं आहेत सगळे आपल्याकडे फिनिशिंगसाठी खास. हुबेहूब छकडा बनवलाय. इथं ठेवतो. आता जर पाहिलं एकंदरीतच तर
बाकी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते इकडच्या समजा मूर्त्या नेला तर काळजी कुठली आहे? तुम्ही सांगितलं की नादुरुस्त झाले तर आम्ही दुरुस्त करून देऊ. ह्याची तर काळजी फक्त कुठली आहे? सर शिंग आणि कानच. आणि बॉडीला काय होत नाही, आपण उभं जर राहिलं तर सर त्या बॉडीला काय होत नाही. तर कलर जाणं किंवा काय? कलरला काय होत नाही का, आपण कलर जे ग्लॉसी मारतो ना आपण वरतून लॅकर मारतो, तो लॅकरला काहीच होत नाही, आपण धुतला तरी चालतो तो, असं त्याला काही होत नाही. बर, या वेळेस बसून गप्पा मारूया. तर आपण मगाशी सगळी चर्चा केली की कशा पद्धतीनं सगळं व्यवसाय उभा केलाय, कशा पद्धतीनं सगळी बैलं घडतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ह्याच्याविषयी तुम्ही बोला, कसं आहे हा व्यवसाय म्हटलं की स्पर्धा आली. हो सर. स्पर्धेत टिकण्यासाठी कसं काय? ह्या स्पर्धेत टिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असेल तर फिनिशिंग. तुम्ही त्या फिनिशिंग वर्क केला पाहिजे. डिटेलिंग बैलाची असेल, सजावट असेल, किंवा आता नवीन सर सगळ्या मूर्त्या 3D मध्ये येतात, तर आता आपण 3D मध्ये प्रवेश करणार आहे. कारण की बऱ्यापैकी कस्टमरला वाटतं की त्याची डिटेलिंग अजून चांगली असावी, बैलासारखा हुबेहूबपणा दिसावा. आपण प्रयत्न तर केलाय सर हुबेहूब, तुम्ही पाहू शकता. आपण बऱ्यापैकी हुबेहूब दिसण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण 3D मध्ये, आता हा तुम्ही शेतकरी वगैरे पाहू शकता याच्यामध्ये, हा सर 3D मॉडेल आहेत सर. 3D हा, हे 3D, हा बारकावे अजून बारकावे 3D मध्ये सर बारकावे येतात पूर्ण, आपण करू शकतो. अजून अचूकता आणण्यासाठी अजून अचूकता आणण्यासाठी आपण 3D मध्ये सर पाऊल टाकणार आहोत त्याच्यात. आता जसं सांगितलं प्रसिद्ध बैलांची मागणी होते, अजून कुठल्या गायी आणि वासरांची मागणी जादी होते का एकत्र? गाय वासरू 1 फूट मध्ये जास्त चालते, कारण की आपल्या दिवाळी सणानिमित्त आपण गाय वासरू महालक्ष्मी देत असतो. बर, ज्यांना घ्यायचे एखादा बैल किंवा इथले एखादी प्रतिकृती, काय सांगाल त्यांना? काय सांगाल काय यावं इथं घेण्यासाठी? सर तुम्ही इथं यायचं कारण की आमची जी कलाकुसर आहे एकदम 1 नंबरची आहे. तुम्ही फिनिशिंग पाहू शकता, त्याचं पूर्ण टिकाऊपणा पाहू शकता सर. सगळ्या गोष्टी आपण देत असतो आणि रिजनेबल रेटमध्ये, कारण की आपण सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं असल्यामुळं आपल्याला असं वाटतं की थोडक्यात काहीतरी मिळावं. कारण की बऱ्याच आपण बघू 3D मूर्तींच्या एवढ्या किमती आहेत सर, भरपूर किमती आहेत, पण आपण कमी रेटमध्ये आपण ह्या मूर्त्या अवेलेबल शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत. एखादा व्यवसाय उभा राहायचा असेल, त्यात यश मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं जास्तीत जास्त त्या व्यवसायाला आपण वेळ देणं आणि त्याचबरोबर आपलं रिलेशन. तर कशा पद्धतीनं किती वेळ देता आणि ग्राहक परत येण्यासाठी काय करता? सर मी सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11 वाजल्यापासून इथंच असतो. पूर्ण वेळ मी ह्या व्यवसायासाठी दिलेला आहे. कारण की हा डिमांडिंग व्यवसाय असल्यामुळं मी सकाळी आल्यानंतर माती काम असेल किंवा फिनिशिंगचं वगैरे पूर्ण चेक, कोण आले कोण नाही आले. कारण की सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो कामगारांचा असतो. कामगारांचं खूप मोठं चॅलेंजिंग ह्या क्षेत्रामध्ये आहे. मग कुठनं आणता हे कामगार? सर सगळे आसपासचेच आहे, आसपासच्या गावातून आलेले आहेत सगळे. इथून बऱ्यापैकी आपलं हे कामगार वर्ग उपलब्ध आहे आपल्याला. मित्रांनो, आम्ही मुलाखतच घेताना अनेक ग्राहक येत आहेत आणि त्यामुळे थोडा अडथळा येतोय त्यांनाही आमच्यामुळं, तर दिलगिरी व्यक्त करतोय. आता जसं सांगितलं तुम्ही, कामगार हिथं कुशल असतात का तुम्ही येऊन ट्रेनिंग वगैरे देता? मी स्वतः ट्रेनिंग देतो त्यांना. कुशल कोण नसते, पूर्ण ट्रेनिंग देऊन हे ते जेवढे कामगार आहेत सगळ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे मी. काय असतं ट्रेनिंग मध्ये, काय काय चालतं? ट्रेनिंग मध्ये साच्यातून काढण्यापासून ते फिनिशिंग, कलर असेल किंवा बॉक्स पॅकिंग, हिचं सजावटचं काम पूर्ण चालतं. हे सगळं म्हणजे त्याची मोरकी असेल किंवा बाकीच्या गोष्टी सजावटीच्या आहे पूर्ण सर आपण तयार करतो इथं कारखान्यामध्ये. सगळं तयार, गोंडे असेल किंवा त्या जुल्या असतील, ह्या सगळ्या आपण इथं तयार करतो. एखादा बैल समजा गेला, मृत्युमुखी झाला असेल तर त्यांच्या रिक्वायरमेंट आल्या तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? जर एखादी कलाकृती बनवायचं, डोळे किंवा अजून, तर तुम्हाला सगळ्यात जादा मेहनत कुठल्या अवयवावर घ्यावं लागते? सर्वात जास्त मेहनत सर आपल्याला त्या कलर कामावर घ्यायला लागते. म्हणजे बैलाचं जे कलर काम असतं त्यांचं बऱ्यापैकी कस्टमरला काय वाटतं आमचा बैल असा तसंच पाहिजे आम्हाला. मग त्यांचा कलर असेल किंवा त्याची शिंग असतील, हुबेहूबपणा, शिंगामध्ये हुबेहूबपणा, त्याच्या कलरमध्ये हुबेहूबपणा, ह्याला मोस्ट चॅलेंजिंग असतं आम्हाला. भविष्य कसं पाहता या व्यवसायाचं? भविष्य पाहिलं म्हणूनच तर मी या व्यवसायामध्ये आहे. कारण की खूप भारी वाटतं हा व्यवसाय करत असताना. शेतकऱ्यांशी आपल्याला संवाद होत असतो. कोणाची डिमांडिंग, एखाद्या शेतकऱ्याचा जर बैल मृत्युमुखी पावला तर ते आम्ही त्याला स्मारक म्हणून त्याचं बनवून देत असतो. जो आनंद असतो बनवण्यात, तो आनंद सर कुठंच नाही. चला मित्रांनो, अशा पद्धतीनं तरुण आहेत, बैलगाड्या शौकीन आहेत, नंदीच्या इर्द कामं करतात आणि प्रवास एकदम छोट्या गोष्टीपासून आत्ता चांगला झालेला आहे. जसं बैलगाड्याच्या शर्यत कधी संपत नाही, रोज सिद्ध करावं लागतं, त्याच पद्धतीनं व्यवसायात आहे.
तुम्ही सिद्ध करताय म्हणून आजच ग्राहकांची गर्दी आता तुम्हाला दिसत असेल. कसं यायचं इथे या दुकानावर तर घेता ह्या का? दुकानावर यायचं असेल तर तुम्हाला जवळ म्हणजे लोणंद सातारा रोड आहे हा. वाटा स्टेशन आपल्याला जवळच आहे आणि खाली आदरकी फाटा म्हणजे साई डाबा किंवा आम्ही बऱ्यापैकी कस्टमरला माहीत असतो फौजी डाबा आणि साई डाब्याच्या बरोबर मधुर कारखाना आपला म्हणजे सगळे पूर्ण खानावळच आहे इकडे ढाबे लाईन. चालेल, धन्यवाद. ओके सर.